हॅलो अँड वेलकम टू दिस क्लास. तर स्टुडंट्स, आज आपण थर्मोडायनामिक्स जे आहे आपलं चॅप्टर, त्याची जी क्वेश्चन बँक आहे, क्वेश्चन बँकचे जे एम सी क्यू होते फर्स्ट आपल्याला दिलेले, त्या सगळ्या एम सी क्यूला आपण ह्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. सगळ्यात पहिले, जर तुम्हाला लेक्चर समजलं तर प्लीज जे लेक्चर आहे आपलं ते तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत शेअर करून द्या. सो दॅट्स आणि सेकंडरीली लेक्चरला लाईक करायला विसरू नका. ठीक आहे. तर थर्मोडायनामिक्स एक्झॅक्टली आपल्याला माहिती आहे, हे काम करतं आपलं हीट आणि टेम्परेचरवर. पण आपल्याला दोघांमध्ये जरा कन्फ्युजन येतं की हीट म्हणजे आणि टेम्परेचर म्हणजे काय असतं. तर हीट बेसिकली आपली येते, दॅट इज व्हॉट, एक एनर्जी आहे, हीट एनर्जी आपण त्याला म्हणतो. आणि दुसरं राहिलं जे टेम्परेचर आपण म्हणतो, टेम्परेचर इज नथिंग बट एक डिफरन्स मेजर केला जातो, दॅट इज व्हॉट अ हॉट बॉडी अँड अ कोल्ड बॉडीमधला डिफरन्स जो थर्मोमीटरने मेजर केला जाईल, दॅट इज व्हॉट अ टेम्परेचर. दोघांमध्ये फरक आहे. हीट इज नथिंग बट अ एनर्जी अँड टेम्परेचर इज नथिंग बट द हॉटनेस अँड कोल्डनेस ऑफ ॲन ऑब्जेक्ट ऑर बॉडी. ठीक आहे. सो लेट्स वी ट्राय टू अंडरस्टँड, दॅट इज द एम सी क्यू जे दिले आहेत आपल्याला आपल्या त्या क्वेश्चन बँकमध्ये. ठीक आहे. तर इथे बघा, पहिला एम सी क्यू दिला होता, व्हेन द एनर्जी इज ट्रान्सफर टू अ सिस्टीम. ठीक आहे. म्हणजे जर मी सिस्टीमला एनर्जी दिली फ्रॉम इट्स इन्व्हायरमेंट, ठीक आहे, तर त्यावेळेस आपल्याला कुठलं ॲक्युरेट असेल, राईट असेल, त्यांनी ते विचारलं होतं. तर बघा, सिस्टीम गेन एनर्जी. तर हे कसं होतं, बेसिक सांगतो तुम्हाला, की एनर्जी ट्रान्सफर होते सिस्टीमला कुठून, सराउंडिंगमध्ये. फॉर एक्झाम्पल, जर मी एक बीकर घेतलं, ठीक आहे, आणि ह्या बीकरला, या बीकरमध्ये जर पाणी असेल आपलं, ठीक आहे, वॉटर असेल बीकरमध्ये, तर बीकरमधल्या बीकरमध्ये जे वॉटर आहे आणि ह्या वॉटरला मी हीट करतो आहे, गरम करतो आहे. तर गरम करताना बेसिकली काय होणार आहे, मी एनर्जी देतो आहे. मी कोणती एनर्जी दिली याला तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल. आय विल बी प्रोव्हाइड ह्या बीकरला आणि वॉटरला मी प्रोव्हाइड करतो आहे, दॅट इज वॉट अँड अ हीट एनर्जी. काय देतो मी याला, हीट एनर्जी देतो आहे. म्हणजे जे कोल्ड वॉटर होतं माझं, पाण्याचं टेम्परेचर कमी असेल, इट गेन एनर्जी. हे काय करेल, एनर्जीला गेन करेल. आणि जेव्हा एनर्जी गेन होईल त्यावेळेस ती जी सिस्टीम आहे आपली, ही सिस्टीम आहे, बरोबर, सिस्टीम. पाणी जे आहे बीकरमध्ये, हे पूर्ण इथून एवढं हे सगळं आपलं कशामध्ये येतं, हे सिस्टीममध्ये आलं. ठीक आहे. ही पूर्ण आपलं सिस्टीम आहे आणि सिस्टीम काय करते, एनर्जीला गेन करते. एनर्जी कोणती, हीट एनर्जीला ती गेन करते. म्हणून याचं जे ऑप्शन होतं, दॅट इज सिस्टीम गेन्स एनर्जी, आपल्याकडे येऊन गेलं. ठीक आहे. दुसरा जो क्वेश्चन होता, दुसरा जो एम सी क्यू होता, विच ऑफ द फॉलोइंग सिस्टीम फ्रीली अलाव एक्सचेंज ऑफ एनर्जी अँड मॅटर विथ इट्स इन्व्हायरमेंट. जसं मी सिस्टीमबद्दल बोललो, तर सिस्टीम आपल्याला माहिती आहेत. एक असते ओपन सिस्टीम, दुसरी असते क्लोज सिस्टीम, आणि तिसरी सिस्टीम असते आयसोलेटेड सिस्टीम. ठीक आहे. तर इथे आपल्याला याने जे विचारलं त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करू. सगळ्यात पहिले जी ओपन सिस्टीम असते, ओपन सिस्टीम म्हणजे एक साधं आपण म्हणू की ज्याच्यामध्ये एक, जर मी परत बीकरचं एक्झाम्पल घेतलं, ठीक आहे, लाईक दॅट वी हॅव अ बीकर अँड इन दिस बीकर इफ वी हिट दॅट एनी अदर लिक्विड मीन्स अ वॉटर, वी हॅव अ हिट हेअर. जर पाण्याला आपण गरम करायला लागलो, तर पाणी जेव्हा वेळेस गरम व्हायला लागेल, हे हिटेड वॉटर जे गरम होतं आहे आपलं, ठीक आहे, ह्याच्यासोबत काय होणार आहे, दॅट इज फ्रीली एक्सचेंज एनर्जी, बरोबर आहे. म्हणजे हीट एनर्जी हे गेन पण करतं आहे, बरोबर. दुसरं म्हणजे ज्यावेळेस हे पाणी गरम होईल त्यावेळेस ह्या गरम पाण्याच्या वाफा निघायला लागतील, बरोबर. म्हणजे दुसरं झालं हे मॅटर. ठीक आहे. जे मॅटर याच्यामध्ये होतं, वॉटर इज द इन अ फॉर्म ऑफ अन मॅटर, सो दॅट हे एनर्जीला गेन पण करतं आहे. ठीक आहे. एक्सचेंज करतं आहे, मीन्स हीट पण बाहेर रिमूव्ह केली जाते, हीट पण एक्सचेंज होते, मॅटर पण एक्सचेंज होतं या केसमध्ये, बरोबर आहे. म्हणजे एक सिस्टीम जर मी गरम पाण्याने भरून ठेवलेली असेल
ठीक आहे, आणि ती ओपन असेल म्हणजे इथून मी तिला क्लोज केलेलं नाही आहे. ही सिस्टीम कशी आहे, ओपन सिस्टीम आहे. आणि ह्या सिस्टीममध्ये जे गरम पाणी आहे माझ्याकडे, हॉट वॉटर आहे, हे हॉट वॉटर काय करतं आहे, एक तर हीट एक्सचेंज करतं आहे, बरोबर. आणि दुसरं म्हणजे हे काय करते, तुमचं जी स्टीम आहे ती सराउंडिंगच्या जी इन्व्हायरमेंट आहे त्या इन्व्हायरमेंटसोबत त्याला एक्सचेंज करतं आहे. ठीक आहे, जे इन्व्हायरमेंट आहे सोबत मॅटरला पण एक्सचेंज करतं आहे. म्हणून जो सेकंड MCQ आपल्याला म्हटला तो, विच ऑफ द फॉलोइंग सिस्टीम, ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम और आयसोलेटेड सिस्टीम असेल तर त्याच्यापैकी दॅट इज एक्सचेंज ऑफ एनर्जी अँड मॅटर. हीट ही एनर्जी आहे, ती एक्सचेंज होते इन्व्हायरमेंटसोबत. आणि मॅटर दुसरं म्हणजे जी स्टीम एक्सचेंज होते इन्व्हायरमेंटसोबत. म्हणून ही सिस्टीमचं जे ऑप्शन होतं इथे जे दिलेलं ह्या MCQचं, ते ऑप्शन येतं आपल्याकडे सी, दॅट इज वॉट अ ओपन सिस्टीम आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, क्लोज सिस्टीममध्ये फक्त एनर्जी एक्सचेंज होते. क्लोज सिस्टीम कशी असते आपली, ह्याच्या आधी जर आपण बोललो असेल तर, बरोबर आहे, ही क्लोज सिस्टीम आहे. ह्याच्यावरती जर मी झाकण लावून दिलं तर याच्यामधून फक्त काय होईल, आपली जी हीट आहे ती हीट बाहेर रिमूव्ह होऊन जाईल. पण जे मॅटर आहे, बिकॉज ऑफ दिस, जे पाणी आहे आपलं, ते पाणी इथेच राहून जाईल, कारण हे क्लोज करून ठेवलेलं आहे. मॅटर एक्सचेंज होत नाही, फक्त एनर्जी एक्सचेंज होते. आणि आयसोलेटेड आपलं जे थर्मास फ्लास्क असतं ते आयसोलेटेड सिस्टीमला दाखवतं, कारण त्याच्यामध्ये हीट पण एक्सचेंज होत नाही, नाही ना मॅटर एक्सचेंज होतं, म्हणून ते आयसोलेटेडमध्ये कन्सिडर केलं जातं. याचा ऑप्शन आपल्याकडे येतो ओपन सिस्टीम. तिसरा क्वेश्चन जरा आपण डिस्कस करून घेऊ की दॅट व्हॉट टू सिस्टीम्स ॲट अ सेम टेम्परेचर आर सेट टू बी. म्हणजे दोन सिस्टीम एकाच टेम्परेचरमध्ये आहेत. दॅट इज सिस्टीम म्हणजे दोन सिस्टीम जर आपल्याकडे असतील, एक ही सिस्टीम आहे आपली, ओके, हिचं टेम्परेचर आपण काहीतरी XYZ 30°C कन्सिडर करून घेऊ. ओके, दुसरी सिस्टीम आपण घेऊ, ही दुसरी सिस्टीम आहे आपल्याकडे, ही एक सिस्टीम आहे. आणि ह्या सिस्टीमचं पण जे टेम्परेचर आपण म्हणून घेऊ, ही दुसरी सिस्टीम आपल्याकडे आली. ठीक आहे, ही पहिली सिस्टीम आपल्याकडे आली. हिचं पण जर टेम्परेचर आपण बघितलं जे 30°C आहे, तर अशा केसमध्ये जर दोघं बॉडीज किंवा दोघं सिस्टीम्सला जर आपण एकत्र आणलं, जवळ करून घेतलं, ठीक आहे, तर ह्या दोघांमध्ये हीट एक्सचेंज होणार नाही आहे. एनर्जी ते एकमेकांमध्ये एक्सचेंज करणार नाहीत, कारण दोघांचं जे टेम्परेचर आहे, ठीक आहे, ते सारखं आहे. आणि म्हणून या दोघं ज्या सिस्टीम्स असतात, ज्या दोघं सिस्टीम आहेत ज्यांचं टेम्परेचर सेम आहे, त्या थर्मल इक्विलिब्रियममध्ये कन्सिडर केल्या जातात. म्हणून याचं जे ऑप्शन येतं आपल्याकडे दॅट इज बी, थर्मल इक्विलिब्रियम. ठीक आहे, जो चौथा MCQ आपल्याला दिला होता त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं फॉर वर्क डन टू बी रिव्हर्सिबल. ठीक आहे, रिव्हर्सिबल वर्क डन म्हणजे जे वर्क डन होणार आहे दॅट विल बी अन रिव्हर्सिबल वर्क डन आहे. ठीक आहे, म्हणजे एखादं काम झालं ते परत होईल, बरोबर आहे. परत होणं म्हणजे बघा, जर मी पाण्याला गरम केलं, सॉरी, इफ आय कन्सिडर अ आईस क्यूब अगेन. ठीक आहे, जर मी आईस क्यूब जर घेतला तर जर तो आईस क्यूब आहे माझा, हा आईस क्यूब थोड्या वेळानंतर जर याला हीट दिली तर तो पाण्यामध्ये कन्वर्ट व्हायला लागेल. आणि मग काही वेळेनंतर हे जे आईस क्यूब आहे तो टोटली वॉटर बनून जाईल, इथे पडून राहील. ठीक आहे, बरोबर. म्हणजे हीट मी दिली, बरोबर, ह्याला आणि इन्व्हायरमेंटमधून हीट घेऊन काय केलं, स्वतःला वॉटरमध्ये कन्वर्ट करून घेतलं. आता हे जे वॉटर आहे, जर मी हेच पाणी घेतलं आणि रेफ्रिजिरेटरमध्ये ठेवून दिलं, बरोबर आहे, तर परत जो वॉटर आहे ते आईस क्यूबमध्ये कन्वर्ट करता येईल, बरोबर आहे. दिस इज वॉट अन रिव्हर्सिबल प्रोसेस म्हटली जाते. तर इथे यांनी म्हटलं की दॅट इज फॉर वर्क डन टू बी रिव्हर्सिबल द प्रोसेस शुड बी. तर अशी प्रोसेस जी असते ती ॲडिओबॅटिक प्रोसेस असते, कारण याच्यामध्ये दॅट इज नो हीट गेन ऑर लॉस बाय द सिस्टीम. म्हणजे जे सिस्टीम आहे त्याचा हीट लॉस पण करत नाही आणि ती गेन पण करत नाही, ती स्टेडी कंडिशनमध्ये असते. ठीक आहे, म्हणून ही जी प्रोसेस आपण कन्सिडर केली जाते ज्याच्यामध्ये दॅट इज वर्क डन टू बी रिव्हर्सिबल जर असेल तर ती असते ॲडिओबॅटिक प्रोसेस, आणि ज्याच्यामध्ये नो हीट गेन ऑर लॉस होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, जसं आपण म्हणतो सिस्टीम जेव्हा एक्सपांड होईल, बरोबर आहे, म्हणजे ही अशी सिस्टीम आपल्या थर्मोडायनॅमिक्समध्ये आपल्याला दिली जाते, ज्याच्यामध्ये एक पिस्टन लीड असते, बरोबर आहे. तर ही जी पिस्टनची लीड आहे, ज्यावेळेस ही एक्सपांड होईल, म्हणजे बघा, ही इथून पुढे इकडे येईल, बरोबर, हे एक्सपान्शन होईल, हे थर्मल एक्सपान्शन झालं.
बरोबर आहे. तर हे जर थर्मल एक्सपान्शन याचं होतं आहे, तर लीड बाहेर आली आहे, तर याच्यामध्ये एक्सपान्शन होईल. मग एक्सपान्शन जर झालं तर त्यावेळेस आपल्याकडे येईल पॉझिटिव्ह वर्क. काय येईल? हे पॉझिटिव्ह वर्क. आणि जी एनर्जी आहे ती यूज होऊन जाईल. एनर्जी काय होईल? यूज होऊन जाईल. जी इंटरनल एनर्जी आहे सिस्टीमची ती यूज होईल. आणि ज्यावेळेस ही लीड कॉम्प्रेस्ड होईल, बरोबर आहे, जेव्हा कॉम्प्रेशनमध्ये येईल त्यावेळेस जी लीड आहे ती कॉम्प्रेस करताना एनर्जीला जो वर्क डन होईल तो निगेटिव्ह वर्क डन होईल. आणि दॅट म्हणजे निगेटिव्ह पॉझिटिव्हची गोष्टच नाही, फक्त कॉम्प्रेस होतं आहे आणि इंटरनल एनर्जी तिथे यूज होणार नाही. ती एनर्जी तिथे स्टोअर होईल अँड देन आफ्टर परत जे एक्सपान्शन होईल तिथे ती यूज केली जाईल. तर म्हणून जी प्रोसेस याच्यामध्ये कन्सिडर केली जाते दॅट इज व्हॉट अ ॲडिओबॅटिक प्रोसेस. आणि आपलं जे ऑप्शन येतं ते डी येतं याच्यामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन दिला होता एक MCQ आपण म्हटला होतो याच्यामध्ये दिलेला आहे त्यांनी की गॅस इन अ क्लोज कंटेनर आहे, हीटेड विथ द 10 जूल ऑफ एनर्जी. म्हणजे समजलं, मी पहिलेच बोललो होतो हीट काय? एक एनर्जी आहे. म्हणजे एक क्लोज कंटेनर आहे माझ्याकडे, हे क्लोज कंटेनर घेऊन घेऊ आपण. अशा क्लोज कंटेनरमध्ये जो गॅस आहे, गॅसचे मॉलिक्युल्स आपण घेऊन घेऊ. इथे गॅसचे मॉलिक्युल्स आहेत, गॅसेसचे मॉलिक्युल्स याच्यामध्ये या कंटेनरमध्ये आहेत. ठीक आहे. ज्यावेळेस असे गॅसेसचे मॉलिक्युल्स या कंटेनरमध्ये असतील सो दॅट वी हीट दिस कंटेनर. ओके, आपण काय करतो आहे, ह्या कंटेनरला एनर्जी देतो आहे. म्हणजे मी याला हीट करतो आहे ह्या कंटेनरला, ज्यावेळेस हीट करेल त्यावेळेस. ठीक आहे. तर हीट करताना मी त्याला देतो आहे 10 जूलची एनर्जी. किती देतो आहे मी याला? 10 जूलची एनर्जी मी त्याला प्रोव्हाइड करतो आहे. म्हणजे हीट एनर्जी किती आहे माझी? 10 जूलची एनर्जी मी त्याला प्रोव्हाइड केली. 10 जूल आहे. ठीक आहे. तर हे 10 जूलची एनर्जी मी त्याला दिली. ठीक आहे. तर ह्या सिस्टीममध्ये एक आपण ह्या पद्धतीने सिस्टीम घेऊ, त्याच्यापेक्षा बेटर असेल की पिस्टन अँड सिलेंडरची अरेंजमेंट आपण कन्सिडर करून घेऊ. तर सो दिस इज व्हॉट द सिस्टीम. इन दिस सिस्टीम जी लीड आहे ती एक्सपांड होते टू. बरोबर आहे. पहिले तर ती जी लीड आहे आपली ती आपण त्या लीडला आपण घेऊन घेऊ की इथे आहे ही लीड. ठीक आहे. आणि ही लीड रिव्हर्सिबल म्हणजे एक्सपान्शन होणार आहे. मी त्याला हीट करतो आहे इकडनं. बरोबर. इकडनं मी त्याला हीट प्रोव्हाइड करून देतो ह्या पद्धतीने. ठीक आहे. इथून हीट मी करतो आहे, याला हीट केलं. तर हीट केल्यानंतर मी त्याला एनर्जी दिली काय आहे तुमची, दॅट इज व्हॉट अ 10 जूलची एनर्जी त्याला मी प्रोव्हाइड केली. सो बिकॉज ऑफ दिस एनर्जी दिस एक्सपांड झाल्यानंतर काहीतरी 2 मीटर एवढं एक्सपान्शन झालं. किती एक्सपान्शन आहे हे? दॅट इज व्हॉट अ 2 मीटरचं एक्सपान्शन याच्यामध्ये दिसलं मला. ठीक आहे. 2 मीटरची जी लीड आहे ती काय केली गेली? स्लाईड झाली. दॅट इज द लीड ऑफ द कंटेनर. ठीक आहे. सो दॅट जी लीड आहे ती 2 मीटर एवढी स्लाईड झाली. की लीड ऑफ कंटेनर राईज टू 2 मीटर विथ 3 न्यूटन फोर्स. म्हणजे ज्या लीडला फोर्स लागला, ती जी एक्सपांड झाली, ही जी लीड एवढी आली आपली, तिला फोर्स लागला किती? दॅट इज 3 न्यूटनचा फोर्स लागला. मग याच्याने आपल्याला त्यांनी म्हटलेलं आहे की व्हॉट इज द टोटल एनर्जी चेंज इन द सिस्टीम. तर सिस्टीममध्ये टोटल एनर्जी किती चेंज झाली. तर मग बघा, सगळ्यात पहिले आपण एक काम करू, दॅट इज व्हॉट वी कन्सिडर दिस की मी क्यू ही जी एनर्जी दिली ती आहे 10 जूलची एनर्जी. ठीक आहे. आपली जी इंटरनल एनर्जी, जी एनर्जी ऑफ सिस्टीम आहे डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यू मायनस डब्ल्यू असतो. मी एनर्जी दिली आणि किती वर्क डन झालं त्याच्याने मी एनर्जीला कॅल्क्युलेट करू शकतो. मग बघा की इथे 10 जूल आहे, मला वर्क डन पाहिजे. वर्क डन किती झालं? कारण लीड आपली 3 न्यूटनच्या फोर्सने 2 मीटर एवढी स्लाईड झाली. तर आपल्याकडे जी वर्क डन झालं ते 3 टू द 6 जूल एवढं वर्क डन झालं. ठीक आहे. मग राहिलेली क्यू इज इक्वल्स टू आपल्याला समजते दॅट इज 10 मायनस 6 इज इक्वल्स टू दॅट इज 4 जूलचं काय झालं आपल्याकडे? ही एनर्जी चेंज झाली. सो दॅट इज व्हॉट द टोटल एनर्जी चेंज इन द सिस्टीम इज नथिंग बट अ 4. ठीक आहे. किती असेल ही? 4 जूलची एनर्जी त्याच्यामध्ये चेंज होईल फ्रॉम द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. So now we discuss the question number 6 is here. This question said us what is the second law of thermodynamics deal with the transfer of. The second law of thermodynamics कशा सोबत काम करतो? तर ट्रान्सफर ऑफ हीट सोबत काम करतो. पहिले तर तुम्हाला सेकंड लॉ समजायला पाहिजे. बघा, ट्रान्सफर ऑर कन्वर्जन ऑफ हीट एनर्जी आर रिव्हर्सिबल होते. म्हणजे सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स जर बेसिक समजायचा म्हटला तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. जशी एक हॉट बॉडी आहे, ठीक आहे, आणि दुसरी जर मी कोल्ड बॉडी घेतली, बरोबर आहे,
तर हॉट बॉडीपासून कोल्ड बॉडीपर्यंत काय होईल, आपली हीट ट्रान्सफर होईल. ठीक आहे. विच इज इम्पॉसिबल टू ट्रान्सफर अ हीट फ्रॉम कोल्ड बॉडी टू हॉट बॉडी. हा आपला सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स म्हणतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल अगेन दॅट, की जर माझ्याकडे बलून आहे, ठीक आहे, एक बलून जर मी घेतला आणि तो बलून आपण म्हणू की जो बलून आहे आपल्याकडे, त्या बलूनच्या मध्ये आपण हवा भरून ठेवलेली आहे. ठीक आहे. जेव्हा बलूनमध्ये एअर असेल, एअरचे मॉलिक्युल्स असतील, तर इथे इंटरनली बलूनमध्ये खूप जास्त प्रेशर आहे. जर मी इन्व्हायरमेंटची हवा इथे होल करून मध्ये प्रेस करण्याचा प्रयत्न केला तर ती जाणार नाही, पण हे मॉलिक्युल्स बाहेर येण्याचा प्रयत्न करतील. ओके. म्हणजे रिव्हर्सिबल पॉसिबल नाही आहे. हॉटपासून कोल्डपर्यंत जाऊ शकतं, पण कोल्डपासून हॉटपर्यंत येऊ शकत नाही. ठीक आहे. सो दिस इज वॉट द सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सची कन्सेप्ट आहे. जसं कॉफीचा कप आपण घेतो. ठीक आहे. जर कॉफी असेल किंवा चहाचा कप असेल आपल्याकडे, चहा आणि कॉफीच्या कपमधून काय आहे, की जर मी याच्यामध्ये चहा टाकून दिली असेल, ठीक आहे, जर याच्यामध्ये कपमध्ये चहा असेल, तर हा चहा काय करतो, कपला पण हॉट करून देतो. ठीक आहे. का बरं? कारण जो कप होता आपला तो कोल्ड होता, पण कपपासून चहामध्ये एनर्जी ट्रान्सफर होईल का? नाही होणार. म्हणून दॅट इज वॉट द सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स मला म्हणतो, द ट्रान्सफर ऑर कन्व्हर्जन ऑफ हीट एनर्जी ॲज रिव्हर्सिबल पॉसिबल नाही होत, म्हणून म्हटलं जातं. अजून एक क्लॉजिस्टॅटिकची स्टेटमेंट आहे, एंट्रॉपी स्टेटमेंट, आणि दुसरी केल्विन प्लान्सची पण स्टेटमेंट येते. केल्विन प्लान्सची स्टेटमेंट अशी म्हटली जाते की जर मी एनर्जी देतो तर ती पूर्णच्या पूर्ण एनर्जी, फॉर एक्झाम्पल जर मी कारला एनर्जी दिली, कार असेल माझ्याकडे, तिला जर मी पेट्रोल प्रोव्हाइड केलं, तर हे सगळ्याच्या सगळं पेट्रोल त्या एनर्जीमध्ये कन्वर्ट होत नाही, काही एनर्जी लॉसेस होतात. तो सेकंड लॉ मला सांगतो. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. म्हणून द सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स विच विल बी डील्स विथ द ट्रान्सफर ऑफ हीट सोबत हा काम करतो. ठीक आहे. सो दिस इज वॉट द ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 6चा आन्सर येतो आपल्याकडे ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर 7 म्हणजे क्वेश्चन नंबर 7 मला म्हणतो की दॅट इज हीटिंग अ गॅस इन अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. म्हणजे व्हॉल्यूम चेंज होत नाही आहे. बरोबर. जर सिस्टीम आहे माझा, त्या सिस्टीममध्ये मी त्याला त्या गॅसला काय करतो आहे, हीट करतो आहे. गॅसला हीट करतो आहे सिस्टीममध्ये. सो व्हेनेवर आय हीट दिस सिस्टीम, ठीक आहे, याचा व्हॉल्यूम चेंज होणार नाही आहे. दॅट इज वॉट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे. बरोबर आहे. व्हॉल्यूम कसा आहे याचा, तो कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे. जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल, ठीक आहे, कॉन्स्टंट व्हॉल्यूम असेल, तर कॉन्स्टंट व्हॉल्यूममध्ये ह्याच्यामध्ये वर्क तर होणार नाही. वर्क डन काय असेल आपलं, 0 असेल. बरोबर आहे. कारण व्हॉल्यूम चेंज होणार नाही, म्हणजे ड्यू टू दॅट चेंज, नो चेंज इन व्हॉल्यूम, वर्क डन पॉसिबल नाही आहे. आणि जर वर्क डन पॉसिबल नसेल तर जी एनर्जी आहे मी जी देतो आहे हीट एनर्जी, ती ह्या मॉलिक्युल्समध्ये चेंज होईल. म्हणून इंटरनल एनर्जी जी आहे सिस्टीमची ती वाढेल. बरोबर. कारण व्हॉल्यूम कसं आहे, कॉन्स्टंट आहे. हा एवढा व्हॉल्यूम आहे, हा व्हॉल्यूम आहे. ठीक आहे. एवढा जर व्हॉल्यूम असेल तर आता हा व्हॉल्यूम चेंज होणार नाही आहे. जर व्हॉल्यूम चेंज झाला नाही तर वर्क डन पॉसिबल नाही आहे. जसं आपण आपलं पिस्टनचं एक्झाम्पल घेतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल वी हॅव अ पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट. हा पिस्टन मी इथे लावलेला आहे. बरोबर. जर मी पिस्टन लावला तर हा एवढा जो व्हॉल्यूम याच्यामध्ये मला दिसतोय, हा एवढा एरियाचा हा व्हॉल्यूम आहे. इथे हा व्हॉल्यूम आहे. दॅट इज चेंज इन व्हॉल्यूम 0. म्हणजे व्हॉल्यूम काय आपला कॉन्स्टंट आहे. बरोबर. व्हॉल्यूम कॉन्स्टंट येतो. तर व्हॉल्यूम कॉन्स्टंट आला तर मी हीट देऊन याला काही फायदा आहे का? म्हणजे जी हीट दिली मी याला, ठीक आहे, जी हीट मी याला प्रोव्हाइड करतो आहे, ती हीट जमा कुठे होते, इथे जमा होते, मध्ये जमा होते. हीट कुठे, इथे मध्ये ह्या भागामध्ये जमा होते. म्हणजे जी एनर्जी आहे, इंटरनल एनर्जी, ती काय होते, वाढत चाललेली, इन्क्रीज होते. तर जर मी सिस्टमचं मी एक्झाम्पल घेतो आहे, जसा हा पिस्टन मूव्ह करणार नाही आहे व्हॉल्यूम कॉन्स्टंट असल्यामुळे. सो दॅट इज हिटिंग अ गॅस इन अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम कंटेनर इज अन एक्झाम्पल ऑफ विच प्रोसेस. तर हे जे प्रोसेस असते, या प्रोसेसला म्हटलं जातं आयसोक्रोनिक प्रोसेस. सो ड्यू टू कॉन्स्टंट व्हॉल्यूम, नो वर्क डन ड्यू टू द सिस्टीम, अँड हीट रिमेन्स इन अ सिस्टीममध्येच राहून जाते हीट, अँड द इंटरनल एनर्जी विल बी इन्क्रीजेस. आय होप तुम्हाला सगळ्या MCQचा आन्सर समजला असेल. मी सांगितलेल्या गोष्टी पण तुम्हाला समजल्या असतील.
तर जर लेक्चर समजलं तर प्लीज लेक्चरला शेअर करायला विसरू नका. ठीक आहे. अँड सबस्क्राईब करायला पण विसरू नका आपल्या चॅनलला. अँड देन लास्टली प्लीज लाईक अवर चॅनल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.